मराठा समाजातील 80% जनता हिंदुत्ववादी आहे। विधानसभेत मराठा समाज महायुतीच्या बाजूने उभा राहील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलेला आहे। मराठा समाजाची मला सहानुभूतीच आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हे विधान केलंय। नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत या मुलाखतीतले पाहूया। मराठा समाजातील 80% जनता हिंदुत्ववादी असून 20% पुरोगामी असावेत असं फडणवीसांचं म्हणणं आहे। विधानसभा निवडणुकीत मराठा समाज महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा राहील असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला असा फडणवीस आरोप करतायत। पण मराठा समाजाला आरक्षण, सारथी संस्था, समाजाच्या मंडळांना भरीव आर्थिक तरतूद यामुळे मराठा समाजाची मला सहानुभूतीच आहे असं फडणवीसांचं म्हणणं आहे। फडणवीस केवळ मराठा समाजासंदर्भातच नाही तर ओबीसी संदर्भात फडणवीसांनी काय वक्तव्य केलंय पाहूया आपण। प्रधानमंत्री जी ने बहुत सही बात कही है। देखिए, महाराष्ट्र में ओबीसी में 350 जातियां हैं। ये 350 जातियां मिलकर ओबीसी समूह बनता है तो एक प्रेशर ग्रुप है कि भाई ओबीसी का कल्याण करना है। अगर 350 जातियां अलग अलग हो जाए तो एक समूह नहीं रहेगा, इनका प्रेशर खत्म हो जाएगा। अगर हम मसलन एसटी की बात करें तो 54 अलग अलग आदिवासी समुदाय का मिलकर एसटी प्रवर्ग बनता है। देयर आर 54 कास्ट और एंड सब कास्ट। अब इनको अगर अलग कर दे तो वो प्रेशर ग्रुप नहीं रहते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।